सनातन शास्त्रमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची चर्चा सुरू झाली आहे आपल्या एका श्रोत्याच्या प्रश्नामुळे. त्यांनी मांडुक्य आणि तैत्तिरीय उपनिषदं आणि पतंजली योगसूत्रांवर आधारित काही नोट्स पाठवले आहेत. आणि त्यांचा प्रश्न अगदी थेट आहे की आपण नेहमी मंत्रांच्या शक्तीबद्दल बोलतो, पण साधनेमध्ये हेच अंतिम सत्य आहे का, की याच्याही पुढे काही आहे? खरं तर आपण ज्याला साधनेचा कळस समजतो ती फक्त पहिली पायरी आहे असं हे श्रोते सांगतात. आणि ही कल्पनाच मला वाटतं अनेकांसाठी एक मोठा पॅराडाईम शिफ्ट असू शकते. तर आज आपण या स्रोतांच्या आधारे मंत्राच्या ध्वनीपासून सुरू होणारा आणि शब्दांच्या पलीकडच्या मौनात संपणारा एक विलक्षण प्रवास उलगडणार आहोत. चला तर मग या स्रोतांमध्ये जरा खोलवर जाऊया. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या नोट्समधला एक मुद्दा घेऊया की मंत्र हे साधन आहे, साध्य नाही. याचं एक सुंदर उदाहरण दिलं जातं. मंत्र म्हणजे एक नाव आहे. हे थोडं अधिक स्पष्ट करता येईल का? हो, ही कल्पना खरं तर या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. असं समजा की तुम्ही नदीच्या एका काठावर उभे आहात आणि तुम्हाला पलीकडे जायचे. तुम्ही काय कराल? एक नाव घ्याल, बरोबर? हो. ती नाव तुम्हाला नदी पार करायला मदत करेल. पण किनाऱ्यावर पोचल्यावर तुम्ही काय कराल? ती नाव डोक्यावर घेऊन पुढे फिराल का? नाही, अजिबात नाही. तिथे सोडून देईन, तिचं काम झालंय. अगदी बरोबर. मंत्र त्या नावेसारखा आहे. आपलं मन म्हणजे विचारांच्या प्रवाहाने भरलेली एक खळाळती नदी आहे. सतत चंचल, विखुरलेलं. या अशांत मनाला एका जागी आणण्यासाठी, त्याला एक दिशा देण्यासाठी मंत्राच्या ध्वनीची गरज असते. म्हणजे तो एक अँकर पॉइंट देतो. हो, अगदी. एक आधार देतो, एक लय देतो. पण एकदा का मनाची नदी पार झाली, मन स्थिर आणि सूक्ष्म झालं, की मग त्याच नावेचं, त्याच ध्वनीचं ओझं वाटू लागतं. तोच आधार एक अडथळा बनू शकतो. म्हणजे जसं आपण शिडी वापरून छतावर जातो, पण छतावर पोहोचल्यावर शिडी सोबत घेऊन नाही फिरत. मला वाटतं हे उदाहरण जास्त जवळचं आहे. उत्तम उदाहरण आहे. उपनिषदांमध्ये हीच संकल्पना पुन्हा पुन्हा सांगितली आहे की मंत्र हे ध्येय नाही, तर ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. अंतिम सत्य, ज्याला उपनिषदं ब्रह्म किंवा आत्मा म्हणतात, ते कोणत्याही स्पंदनाच्या पलीकडे आहे. ते शांत आहे. अच्छा. त्यामुळे ध्वनी तुम्हाला शांततेच्या दारापर्यंत घेऊन जाऊ शकतो. पण आत प्रवेश करण्यासाठी तुम्हाला तो ध्वनी दाराबाहेरच सोडावा लागेल. ठीक आहे. तर हा प्रवास ध्वनीपासून सुरू होतो. पण तो मौनापर्यंत पोचतो कसा? म्हणजे मंत्रजप करता करता मौनाची अवस्था आपोआप येते, की त्यासाठी काही वेगळा प्रयत्न लागतो? यात काही टप्पे आहेत का? हो, आहेत. योगशास्त्र या प्रवासाचं खूप सुंदर वर्णन करतं. हा प्रवास ध्वनीच्या स्थूल रूपापासून सूक्ष्म रूपाकडे आणि अंतिमतः ध्वनीच्या पलीकडे जातो. याच्या मुख्य 3 अवस्था मानल्या जातात. ओके, हे महत्वाचं आहे. चला या अवस्था सविस्तरपणे समजून घेऊया. पहिली कोणती? पहिली अवस्था आहे वैखरी. वैखरी म्हणजे वाणीतून व्यक्त होणारा ध्वनी. सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्याने किंवा ऐकू येईल असा मंत्रजप. हो, हे तर आपण अनुभवतो. आजूबाजूला गोंधळ असेल किंवा मनात विचारांची गर्दी असेल, तर मोठ्याने ओम म्हटलं तरी बरं वाटतं. बरोबर. कारण वैखरी जपाने 2 गोष्टी होतात. एक, तुमच्या श्वासाला एक लय मिळते आणि दुसरं, बाहेरचे इतर आवाज कमी होऊन तुमचं लक्ष मंत्रावर केंद्रित होतं. मन आणि प्राण एकमेकांशी जोडलेले आहेत, नाही का? अगदी. प्राण स्थिर झाला की मनही शांत व्हायला मदत होते. ही साधनेची पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे. ठीक आहे, वैखरी तर समजलं. कारण हे आपण पाहतो, अनुभवतो. पण आवाज न करता जप करणं, म्हणजे फक्त मनातल्या मनात, हे तर खूप जास्त एकाग्रतेचं काम वाटतंय. तुम्ही पुढच्या अवस्थेबद्दल बोलत आहात. वैखरीनंतर येते दुसरी अवस्था, ज्यात मध्यमा आणि पश्यंती यांचा समावेश होतो. इथे मंत्रजप ओठ किंवा जिभेचा वापर न करता केवळ आतल्या आत मानसिक स्तरावर सुरू राहतो. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? नक्कीच. कल्पना करा की तुम्ही तुमचं आवडतं गाणं गुणगुणत आहात. सुरुवातीला मोठ्याने, तो झाला वैखरी जप. आता तुम्ही ओठ बंद करून फक्त मनातल्या मनात ते गाणं म्हणताय. अच्छा. आवाज नाहीये, पण चाल, शब्द, लय सगळं आत सुरू आहे. तो झाला मध्यमा जप. आणि पश्यंती? तो याच अवस्थेचा भाग आहे. हो. पश्यंती अजून सूक्ष्म आहे. इथे मंत्राचे शब्द किंवा विचारही अस्पष्ट होतात आणि फक्त त्याचा भाव किंवा एक अस्पष्ट स्पंदन शिल्लक राहतं. वा.
म्हणजे मोठ्याने गाणं म्हणण्यापासून ते फक्त त्या गाण्याची भावना उरण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. मग यानंतरची अंतिम अवस्था कोणती, जिथे ही भावनाही विरघळून जाते? बरोबर. तिसरी आणि अंतिम अवस्था आहे परा. परा म्हणजे पलीकडचे. ही सर्वोच्च अवस्था आहे. इथे मंत्राचे सूक्ष्म स्पंदनही विरघळून जाते. मंत्राचा विचार, त्याचा भाव सगळं काही शांत होतं. तिथे फक्त शुद्ध चेतना, प्युअर अवेअरनेस शिल्लक राहते. कोणताच ध्वनी नाही, कोणताच विचार नाही, केवळ अस्तित्व. हे खूपच सुंदर आहे. म्हणजे हे केवळ अनुभवाचे बोल नाहीत. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या शास्त्रांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे, नाही का? कारण हा दावा खूप मोठा आहे की मंत्राच्याही पलीकडे काहीतरी आहे. हो, नक्कीच. हे काही कुणाचं वैयक्तिक मत नाही. हे शास्त्राधारित सत्य आहे. मांडुक्य उपनिषदाचा संदर्भ घेऊया. हे उपनिषद ओमकारावरच आहे, पण ते ओमच्या पलीकडे असलेल्या चौथ्या अवस्थेबद्दल, तुरीय अवस्थेबद्दल बोलतं. म्हणजे ते आत्म्याला कसं परिभाषित करतं? त्यात मंत्राचा किंवा ध्वनीचा उल्लेख आहे? नाही, आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे. उपनिषद म्हणतं, प्रपंचोपशमम शांतम शिवमद्वैतम. प्रपंचोपशमम शांतम शिवमद्वैतम. हो, याचा अर्थ खूप खोल आहे. प्रपंचोपशमम म्हणजे जिथे हे सगळं जग शांत होतं. शांत म्हणजे परमशांत. शिवम म्हणजे मंगलमय. आणि अद्वैतम म्हणजे जिथे दुसरं काही नाही. या व्याख्येत कुठेही ध्वनी, स्पंदन किंवा मंत्राचा उल्लेख नाही. अंतिम सत्य हे शांत आहे. आणि पतंजलींच्या योगसूत्रांबद्दल काय? तिथेही एक खूप मोठा संकेत आहे. हं. पतंजली सांगतात की तस्य वाचकः प्रणवः, म्हणजे ओम हे ईश्वराचे प्रतीक आहे. पुढे ते म्हणतात तज्जपस्तदर्थ भावनम, त्याचा जप करा आणि त्याच्या अर्थाची भावना करा. याने काय होतं? ततः प्रत्येक चेतनाधिगमोप्यंतराया भावश्च, याने आंतरिक चेतना जागृत होते आणि साधनेतील अडथळे दूर होतात. एक मिनिट थांबा. पतंजली म्हणतात ओमचा जप करा, त्याने अडथळे दूर होतात आणि आंतरिक चेतना जागृत होते. पण ते पुढे काहीच सांगत नाहीयेत. हे थोडं म्हणजे त्यांनी उपाय सांगून अर्धवट सोडल्यासारखं वाटतंय. हाच तर खरा मुद्दा आहे. पतंजली इथेच थांबतात, कारण मंत्राचं काम तिथेच संपतं. त्यांचं ध्येय जप करत राहणं नाहीये. त्यांचं ध्येय आहे आंतरिक चेतना जागृत करणे. अच्छा. एकदा का ते झालं की मंत्राची, त्या नावेची गरज संपली. एकदा चेतना आत वळली की मग ध्वनीच्या आधाराची गरज उरत नाही. हे खूप महत्वाचं आहे. पण अनेकदा असं होतं की लोकांना वाटतं मौन म्हणजे काहीच नसणे, एक प्रकारची शून्यता. काहीतरी करत राहण्याने, म्हणजे जप करत राहण्याने आपण प्रगती करतोय असं वाटतं. काहीच न करणं हे भीतीदायक वाटू शकतं. हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि तुम्ही तो मांडला हे चांगलं झालं. आध्यात्मिक मौन म्हणजे विचारांची अनुपस्थिती नाही, तर ती एक परिपूर्णता आहे, फुलनेस. ती एक अशी अवस्था आहे जी अत्यंत जिवंत, अत्यंत जागरूक असते, पण तरीही शांत असते. याबद्दल उपनिषदांमध्ये काही उल्लेख आहे का? हो, तैत्तिरीय उपनिषद म्हणतं, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. म्हणजे ते असं काहीतरी आहे जिथून मन आणि वाणी दोघंही त्याला न मिळवताच परत येतात. म्हणजे ते शब्दांच्या आणि विचारांच्या पकडीच्या पलीकडे आहे. बरोबर, म्हणून ते शक्तिशाली आहे. कारण मंत्र किंवा कोणताही ध्वनी निर्माण केला जातो, तो सुरू होतो आणि संपतो. पण मौन निर्माण केलं जात नाही. ते तर नेहमीच असतं. ध्वनी येतो आणि जातो, पण दोन ध्वनींच्या मधली शांतता कायम असते. ती बदलत नाही. आणि आत्मासुद्धा तसाच आहे, न बदलणारा, स्पंदनरहित, शाश्वत. मंत्र प्राणामध्ये एक पवित्र स्पंदन निर्माण करतो, तर मौन त्या तत्वाला प्रकट करते ज्यात कधीच कोणते स्पंदन नव्हते. अच्छा, आता दक्षिणामूर्तीचं उदाहरण डोळ्यासमोर आलं. भगवान शिवाचं गुरुस्वरूप. ते काही बोलून शिकवत नाहीत, त्यांच्या केवळ असण्याने ज्ञान मिळतं. अगदी बरोबर पकडलंय तुम्ही. दक्षिणामूर्ती हे शिवाचे गुरुस्वरूप आहे. ते बोलत नाहीत, ते केवळ परम शांतीमध्ये, मौनात, एका वडाच्या झाडाखाली बसतात आणि ऋषींना आत्मज्ञान प्राप्त होतं. म्हणूनच ते वाक्य आहे, मौन व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्वम. वा. मौनातूनच परब्रह्माचं खरं स्वरूप प्रकट होतं. म्हणजे सर्वात मोठी शिकवण शब्दांत नाही, तर त्या शब्दांच्या मधल्या शांततेत आहे. म्हणजे शब्द ही केवळ तयारी आहे, खरी शिकवण मौनात आहे. पण मग साधकांसाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की एका विशिष्ट अवस्थेनंतर मंत्रजप सुरू ठेवणे
हे बंधन किंवा अडथळा कसं बनू शकतं? उत्तर कर्ता या संकल्पनेत दडलं आहे. एका विशिष्ट टप्प्यानंतर मंत्रजप कर्ता म्हणजे डुअर आणि साधक या ओळखीला कायम ठेवतो. म्हणजे मी पण आला. हो, त्या मीपणाला. जोपर्यंत मी जप करत आहे हा सूक्ष्म अहंकार, ही सूक्ष्म भावना शिल्लक आहे, तोपर्यंत साधक स्वतःला त्या क्रियेशी जोडून ठेवतो. अरे वा, म्हणजे जोपर्यंत मी काहीतरी करत आहे तोपर्यंत मी अस्तित्वात आहे. हो, आणि जोपर्यंत साधक आहे तोपर्यंत द्वैत आहे. येस. एकीकडे साधक आणि दुसरीकडे त्याचे साध्य. समाधी किंवा अद्वैताची अवस्था तेव्हाच लागते जेव्हा साधकच उरत नाही. जेव्हा कर्ता विरघळून जातो. बरोबर. मंत्राची भूमिका या साधकाला शुद्ध करण्याची आहे, पण मौन त्या साधकालाच नष्ट करते, त्या मीपणालाच विरघळून टाकते. हे खूपच गहन आहे. म्हणजे मंत्र साधकाला तयार करतो आणि मौन त्या साधकाचे विसर्जन करते. याला असंही म्हणता येईल, मंत्र साधकाला शुद्ध करतो, तर मौन हे प्रकट करते की साधक कधी अस्तित्वातच नव्हता, केवळ शुद्ध चेतनाच होती. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलंय, वेळेआधी मंत्र सोडू नका. जर मन अजूनही चंचल असेल तर त्या नावेची गरज आहेच. मग योग्य वेळ कोणती हे कसं ठरवायचं? याचं उत्तर सहजतेत आहे. जेव्हा साधनेमध्ये मौनाची अवस्था नैसर्गिकरित्या येऊ लागेल, जेव्हा दोन मंत्रांमधलं अंतर आपोआप वाढू लागेल, तेव्हा त्याला जबरदस्तीने पकडून ठेवू नका, त्याला चिकटून राहू नका. म्हणजे जबरदस्तीने काहीच करायचं नाही, ना मंत्र सोडायचा ना त्याला पकडून ठेवायचा. अगदी. मंत्राला नैसर्गिकरित्या विरघळू द्या. तुम्ही फक्त साक्षी भावाने पाहत राहा. मौन ही करण्याची गोष्ट नाही. जेव्हा सर्व करणं संपते तेव्हा जे उरते ते म्हणजे मौन. तर आज आपण ध्वनीपासून शांतीपर्यंत, अभ्यासापासून अस्तित्वापर्यंत आणि मंत्रापासून मौनापर्यंतचा प्रवास पाहिला. या संपूर्ण चर्चेचा सार एका ओळीत सांगायचा झाल्यास तो असा असेल: मंत्र मनाला शुद्ध करतो, तर मौन आत्म्याला प्रकट करते. आणि उपनिषद याच अंतिम सत्याला पुन्हा एकदा त्या सुंदर शब्दांत सांगतात: शांत, शिवम, अद्वैतम. शांत, मंगलमय आणि अद्वैत. आजच्या या चर्चेने एक गोष्ट नक्कीच स्पष्ट केली आहे की कधीकधी सर्वात मोठं उत्तर शब्दांमध्ये नाही तर शांततेत दडलेलं असतं. आपल्या श्रोत्यांचे खूप आभार, ज्यांच्या प्रश्नामुळे आपल्याला या विषयावर इतकी खोलवर चर्चा करता आली. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार: जर अंतिम सत्य हे मौन असेल तर आपल्या या गोंगाटाच्या, माहितीच्या आणि शब्दांच्या महापुरात आपण नेमकं काय शोधत आहोत? आपण जी प्रत्येक क्षणाची शांतता कोणत्या ना कोणत्या आवाजाने भरून काढतो, तेव्हा आपण नक्की कशापासून पळ काढत असतो? यावर नक्की विचार करा.